अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा आज 25 जुलै रोजी पहाटे भक्तिमय वातावरणात पार पडली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पहाटे 2:30 वाजता विधिवत महापूजा संपन्न झाली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील बळीराजाला सुखाचे दिवस लाभावेत, सर्वत्र चांगला पाऊस पडावा आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा अशी प्रार्थना केली। यंदाच्या शासकीय महापूजेचे विशेष आकर्षण म्हणजे दरवर्षीप्रमाणे रांगेतील एका निष्ठावंत वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान देण्यात आला। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील शेतकरी बाळासाहेब माधव माने वय 70 वर्ष आणि त्यांच्या पत्नी प्रभावती माने यांना यंदाचे मानाचे वारकरी म्हणून निवडण्यात आले। गेली 20 वर्ष आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या माने दाम्पत्याने विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने भावुक होत आनंद व्यक्त केला। मध्यरात्री 12 वाजता दर्शन रांग बंद करण्यात आली। त्यावेळी रांगेत प्रथम क्रमांकावर असलेल्या माने दाम्पत्यांची निवड समितीने मानाच्या वारकऱ्यांसाठी केली। मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांनीही विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दुपारीच पंढरपुरात दाखल झाले होते। आज पहाटे 2 वाजता ते पत्नी अमृता फडणवीस व कुटुंबियांसह मंदिरात पोहोचले। 2:30 वाजता श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडली। मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी 6व्यांदा आषाढीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळवला। दरम्यान मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची नित्यपूजा व रुक्मिणी मातेची पूजा शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते संपन्न झाली। पाद्यपूजा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले। यंदाच्या आषाढी यात्रेसाठी देशभरातून 30 लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले असून संपूर्ण पंढरपूर नगरी विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे। चंद्रभागा नदीच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून संत नामदेव पायरी, महाद्वार, पश्चिम द्वार आणि प्रदक्षिणा मार्गावर भाविकांचा प्रचंड जनसागर उसळला आहे। पदस्पर्श दर्शनाची रांग तब्बल 20 किलोमीटरपर्यंत पोहोचली असून सुमारे 80,000हून अधिक भाविक दर्शनासाठी प्रतीक्षित आहेत। आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात पंढरी नगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली असून राज्यभरातील भाविकांसाठी हा सोहळा आध्यात्मिक उत्साहाचा अविस्मरणीय पर्व ठरलाय।